नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहर पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि वापर थांबवण्यासाठी कारवाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर एक इसम गेल्या काही दिवसांपासून शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि चारुदत्त निकम यांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार सदर इसमाच्या हालचालींवर पथकाचं बारकाईने लक्ष होतं। काल हा इसम लेखानगर परिसरात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकानं त्या भागात सापळा रचत एका संशयित इसमाला ताब्यात घेतलं। आकाश आत्राम असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 83,000 रुपये किमतीचा तब्बल 4 किलो गांजा हस्तगत करण्यात आला। आज रोजी एक्स्ट्रॅक्शन सेलचे पीसी भूषण सोनवणे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून। त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर्म केली। त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापळे लावण्यात आले। तीन सापळे लावले होते। त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबड पोलिसांच्या हद्दीमध्ये स्पॅक्स सापडले। त्या हॉटेलजवळ एक संशयित इसम दिसून आला। त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची, परंतु कुठलीही घाईगडबड न करता त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला सापळावरून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून आम्हाला एक 4 किलो गांजा मिळून आलेला आहे, सुका गांजा। सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे। सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आत्राम आहे आणि तो गोंडवस्ती फुलेनगर पंचवटी येथील राहणार आहे। मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवून होतो, परंतु तो मिळून येत नव्हता। तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे। पीसी भूषण सोनवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्याचप्रमाणे सगळे अंमलदार आहेत आमचे, हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते। तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत आहोत। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अंबड पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।